करायचा। सटाणा नगर परिषदेत भाजपच्या गटनेते पदावरून मोठ्या प्रमाणात अंतर्गत नाराजी आणि राजकीय नाट्य पाहायला मिळाले। या पार्श्वभूमीवर नाशिक इथं दिवसभर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकींचं सत्र सुरू होते। प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर चैतन रौदळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला। भाजपामध्ये गट नेते पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती। विविध नावांवर चर्चा झाली, मात्र एकमत न झाल्यानं वातावरण तणावपूर्ण बनले होते। बैठकीदरम्यान काही नगरसेवकांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत काढता पाय घेतला, त्यामुळे सटाण्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। पक्षातील अंतर्गत मतभेद, गटबाजी आणि नाराजी स्पष्टपणे समोर आली होती, त्यामुळे काही काळ भाजपची गट नोंदणीच अडचणीत येईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र अखेरच्या क्षणी भाजपच्या 10 नगरसेवकांची अधिकृत गट नोंदणी करण्यात आली आहे। भाजपच्या गट नेते पदाची जबाबदारी चैतन रौदळ यांच्याकडे सोपवण्यात आली असून या निर्णयामुळे तात्पुरतं का होईना पण पक्षातील गोंधळाला पूर्णविराम मिळाल्याचं चित्र आहे। दरम्यान नाराज नगरसेवकांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाहीये। ही नाराजी पुढेही कायम राहते की पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्वजण एकत्र येतात, याकडे सटाणा शहराचं लक्ष लागलंय। एकूणच सटाणा नगर परिषदेत भाजपच्या अंतर्गत राजकारणानं पुन्हा एकदा रंगत आणली असून येणाऱ्या काळात नगर परिषदेच्या कामकाजावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही।